मित्रांनो, तुम्ही जर पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये ऑनलाईन नोंदणी केली असेल आणि नोंदणी केल्यानंतर त्याच्यातली काही माहिती जर चुकली असेल आणि तुम्हाला जर ते बदल करायचे असेल तर ते तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या करू शकता। मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणत्याही सीएससी सेंटरमध्ये जावे लागणार नाही। तुम्ही फक्त घरात बसून तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमच्या पीसीवरती करू शकता। तर आता पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक ठिकाणी उजव्या कोपऱ्यात लॉगिनचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली ॲप्लिकंट किंवा बेनिफिशियरी लॉगिन हे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्या खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा जसा जसा टाकून खाली लॉगिन करायचा आहे। आता यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून कंटिन्यू करायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉगिन झालेला आहे। आता तुम्हाला तुमचा पीएम विश्वकर्मा योजनेचा रजिस्ट्रेशन फॉर्म एडिट करण्यासाठी एक ऑप्शन असेल, या ठिकाणी एडिट युअर ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्यासमोर पीएम विश्वकर्मा योजनेचा नोंदणी केलेला आपला जो फॉर्म असेल तो फॉर्म ओपन झालेला आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल, तुमचं नाव, तुमचं डेट ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस, कॅटेगरी। आता ज्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी चेंज करायच्या आहेत किंवा दुरुस्ती करायची आहेत ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि चेंज करायचं आहे। त्यानंतर थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला काही फॅमिली डिटेल्स असतात, ते फॅमिली डिटेल्स जर एडिट करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी वरती ॲड रो यावरती क्लिक करून फॅमिली डिटेल्स ॲड करू शकता किंवा डिलीट करू शकता। त्यानंतर सगळ्यात खाली आता वरील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही परत एकदा फॉर्म चेक करायचा आहे। तुम्हाला जे बदल करायचे ते तुम्ही बदल केलेले सगळे व्यवस्थित आहेत का हे पाहायचं आहे। आणि त्यानंतर खाली या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर माय प्रोफेशन या ठिकाणी एक छोटासा चेक मार्क दिसतो, त्याला चेक मार्क करायचा आहे आणि खाली सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीएम विश्वकर्मा नोंदणीचा रजिस्ट्रेशन फॉर्म पुन्हा एडिट करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका।